दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थातच वाडी रत्नागिरी या ठिकाणी आता मी आहे. कोल्हापुरातील चैत्र यात्रेची महत्वाची जी सुरुवात असते ती आता झालेली आहे. आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर कोल्हापुरातील आपण वाडी रत्नागिरी या ठिकाणी आहोत. दख्खनचा राजा अर्थातच चैत्र यात्रेसाठी ही जवळपास भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा यासह राज्यातून लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात. यात्रेचा मुख्य दिवस आज बुधवारी असून जवळपास शुक्रवारपासून सकाळपासूनच या मानाच्या शासन काठ्या ज्या आपण पाहू शकतो या यायला प्रारंभ झालेला आहे. आणि आज दुपारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे जे शासन काठीचं जे पूजन आहे ते केलं जाणार आहे. आणि आज पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी हस्त नक्षत्रावर 5:15 वाजता श्रींचा मुख्य पालखी सोहळा होणार आहे. आणि त्यापूर्वी दुपारी 12 वाजता शासन काठ्यांची मिरवणूक आहे ती निघणार आहे. प्रशासनाकडून एकंदरीतच बघायला गेलं तर सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यापूर्वी एकंदरीत जर बघायला गेलं तर हे ज्योतिबाचं जे वातावरण आहे पुजाऱ्यांच्या आणि भाविकांच्या जे मारहाण झाली होती या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. सर्वांना व्यवस्थित चेकिंग करून इथं डोंगरावर सोडण्यात आलेला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापुरातून सकाळी यामध्ये शासकीय पूजाविधी गर्भगृहात केवळ 5 व्यक्तींनाच अधिकारी आणि पुजारीने यामध्ये प्रवेश दिला गेला होता. आणि इतर गर्भगृहात प्रवेशासाठी आग्रह धरू नये अशा प्रकारचे जे आव्हान आहे ते करण्यात आलं होतं. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जवळपास AI चा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि जे लाखो भाविक आहेत ते गुलालाच्या उधळणीमध्ये जे आपल्याला नाहून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास शेकडो शासन काठ्या आहेत या मंदिरावर आता दाखल झालेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाकडून योग्य ती दखल जी आहे ती घेण्यात आलेली आहे. जवळपास कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम जो आहे पुजाऱ्यांकडून जो झाला होता तो आता होऊ नये याची दक्षता आहे ती आता घेण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून यामध्ये पोलीस प्रशासनाकडून योग्य ती दखल जी आहे ती घेण्यात आलेली आहे. NS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.